लाल बहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान पद भूषवणारे लाल बहादूर शास्त्री यांचे जीवन एक अलौकिक जीवन होते। उत्तर प्रदेशातील मोगलसराई येथे 2 ऑक्टोबर 1904 साली त्यांचा जन्म झाला। त्यांचे वडील शिक्षक होते। एका अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म घेऊनही आपल्या कठोर परिश्रमाने प्रामाणिकपणामुळे लाल बहादूर पंतप्रधान पदापर्यंत जाऊन पोहोचले। ते 1.5 वर्षांचे असताना त्यांच्या पित्याचे दुःखद निधन झाले। त्यांचे पालन पोषण त्यांची माता रामदुलारी देवीने केले। बालपणापासूनच त्यांना वेळेचे आणि परिस्थितीचे भान होते। शालेय शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी ते काशीला गेले। तिथे शिकत असताना त्यांच्या मनातील देशप्रेम जागृत होत असे। त्या काळी भारताला स्वातंत्र्यासाठी फार मोठ्या प्रमाणात आंदोलन चालले होते। परकीय सत्ता उलटून लावण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाहुती दिल्या होत्या। परदेशी कपड्यांची होळी, दारूबंदी व्हावी म्हणून चाललेले प्रयत्न, स्वातंत्र्य चळवळ या सर्वांचा 16-17 वर्षांच्या लालवर फार मोठा परिणाम झाला। त्यांचे मन देशप्रेमाने भारले गेले। परंतु चांगले शिक्षण घेतल्याशिवाय देशाची सेवा करता येणार नाही असे त्यांनी ठरविले। 1925 मध्ये त्यांनी काशी विद्यापीठाची शास्त्री ही पदवी मिळवली। राजकीय क्षेत्रातील कार्य लाला लजपत राय यांनी राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून लोकसेवा मंडळाची स्थापना केली होती। शास्त्रीजी त्या मंडळाचे सदस्य होते। तिथे त्यांनी दलित, मजूर इत्यादींसाठी कार्य केले। त्यानंतर त्यांना अलाहाबादला जावे लागले। त्यांचा विवाह ललिता देवींशी झाला। परंतु राष्ट्रप्रेमाची भावना त्यांच्या मनात फार प्रखर होती। आपले सर्व जीवन त्यांनी देशसेवेसाठी समर्पित करून आणि वैयक्तिक सुखाला गौण स्थान दिले। इसवी सन 1920 ते 1921 च्या सुमारास शास्त्रीजी काँग्रेसमध्ये आले। असहकार चळवळीस भाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला। अनेक खेड्यांमधून ते कार्य करीत। सत्ताचरण, साधी राहणी आणि निस्वार्थ सेवा या गुणांमुळे ते प्रसिद्ध झाले। जिल्हा काँग्रेस कमिटीचे काम करीत असताना पंडित नेहरूंचे लक्ष त्यांच्याकडे गेले। नेहरूंच्या संपर्कात आल्यावर त्यांच्या गुणांना अधिकच वाव मिळाला। 1930 मध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचे ते मंत्री बनले। त्यानंतर 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले। 1948 साली गांधीवध झाला। लाल बहादूर शास्त्रींना पंडित नेहरूंनी काँग्रेसचे महामंत्री पद दिले। आपल्या जवळचा प्रामाणिकपणा आणि कार्यकौशल्य या गुणांमुळे शास्त्रीजी राजकारणाच्या क्षेत्रात हळूहळू वरच्या पदांवर गेले। इसवी सन 1956 ते 57 सालच्या निवडणुकीत ते विजयी झाले। 27 मे 1964 रोजी पंडित नेहरूंचे दुःखद निधन झाले आणि त्यानंतर 9 जून 1964 ला शास्त्रीजी भारताचे पंतप्रधान झाले। 1962 साली चीनचे भारतावर आक्रमण झाले। त्यावेळी देशातील ऐक्य राखण्यासाठी शास्त्रीजींनी आटोकाट प्रयत्न केले। 1965 साली भारत-पाकिस्तान युद्ध झाले। त्यावेळी देशातील लोकांचे मनोधैर्य कायम राखण्यासाठी शास्त्रीजी अत्यंत प्रभावी भाषण करीत। 1964 साली झालेल्या शिखर परिषदेत त्यांनी विश्वशांतीसाठी अत्यंत ओजस्वी भाषण केले। पाकिस्तान आपली लढाई थांबवायला तयार नव्हता। काश्मीरमधून पाकिस्तान सैन्य घुसू लागले। तेव्हा शास्त्रीजींनी सैनिकांना पुढे चला असा आदेश दिला। त्यावेळी संपूर्ण राष्ट्र जागे झाले। रणांगणात विजयी प्राप्तीसाठी ते सैनिकांबरोबर शेतकऱ्यांनाही प्रेरणा देत। म्हणून जय जवान जय किसान ही घोषणा त्यांनी दिली। त्यानंतर 10 जानेवारी 1966 साली लाल बहादूर शास्त्री आणि पाकिस्तानचे जनरल अयूब खान यांच्यामध्ये ताशकंद करार झाला। पण हा करार झाल्यावर 11 जानेवारी 1966 ला सरळ, धर्मपरायण आणि निष्ठावान लाल बहादूर शास्त्रींचे दुःखद निधन झाले। रशियाचे अध्यक्ष कोसिजिन यांनाही वाईट वाटले। सरळ स्वभाव, प्रामाणिकपणा, क्षमाशीलता आणि शांतताप्रियता या गुणांमुळे आजही लोकांच्या मनात शास्त्रीजींबद्दल आदर आहे। आजच्या तरुणांनी राजकीय क्षेत्रात कार्य करताना शास्त्रीजींचे हे गुण अंगीकारले पाहिजेत।